महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वंचित बहुजन आघाडीतर्फे सौ रोशनी पद्माकर देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आज सामाजिक कार्यकर्ते, युवकांचे आशास्थान, गोरगरिबांच्या गळ्यातील ताईत, शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा प्रामाणिकपणे जपणारे युवा नेते आदरणीय पद्माकर देशमुख यांच्या सुविद्य पत्नी सौ रोशनी पद्माकर देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज आज मोठ्या संख्येने दाखल करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडी, AIMIM व बहुजन समाज पार्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे व आजच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। यावरून असे लक्षात येते की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दानोळी मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यावेळी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुलकेश कांबळे, शिरोळ, कोल्हापूर।